आता आपण कुठपर्यंत पहिले आपण यम नियम पाहिले होते. नंतर आसनं पाहिली होती. आसनं नंतर आपण आता नाडीशास्त्र बघतोय की बाबा प्राणायाम शिकायच्या आधी आपल्याला नाडी शुद्धी करायची आहे. तर नाडी शुद्धी म्हणजे किंवा किती नाड्या आहेत शरीरामध्ये, तर त्याच्यामध्ये 72,000 नाड्या आहेत. आणि त्यातल्या मुख्य 14 नाड्या सांगितल्या ज्या कुंडलिनी शक्तीच्या अंतर्गत राहतात किंवा तर त्या नाड्यांचं आपल्याला काय बघायचंय की साधारणतः नाडी शुद्धीसाठी ज्या नाड्या आपण अभ्यास करणार आहोत त्या नाड्यांचं आपण स्थान बघत होतो. मागच्या वेळेस आपण 14 मुख्य नाड्या बघितल्या होत्या. त्याची नावं पण मी सांगितली होती मागच्या वेळेस तुम्हाला. तर इडा, पिंगळा आणि ही सुषुम्ना ह्या मुख्य नाड्या आहेत. आणि त्याच्या पाठीमागे काय बघितलं होतं आपण की सरस्वती असते पाठीमागे पृष्ठभागाला. आणि त्याच्यानंतर आपण पुढं बघितलं होतं पृष्ठभागाला ही असते ना सरस्वती, आणि तिच्या जवळ काय असते कुहू नाडी असते. आणि यशस्विनी आणि कुहूच्या मध्ये वारुणी नाडी असते. नंतर पुषा आणि सरस्वतीच्या मध्ये यशस्वनी नाडी असते. नंतर गांधारी आणि सरस्वतीच्या मध्ये यशस्वी नाडी आहेच परत. आणि कंदाच्या मध्ये पूर्णपणे काय आहे की आलंबुसा नाडी आहे. अशा 14 नाड्यांचे स्थान सांगितलं होतं. आता ह्या नाड्या कुठून कुठपर्यंत पसरल्यात हे आपल्याला काय करायचंय की पाहायचंय की ह्या नाड्या ज्या आहेत ह्यांचं काय आहे की कुठून कुठपर्यंत त्यांचं स्थान आहे ते पाहायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार होतो सुषुम्ना नाडी. सुषुम्ना नाडी काय असते की पूर्णपणे काय आपल्या पाठीमागच्या भागामध्ये किंवा आपण काय म्हणतो की पूर्ण आपला मेरुदंड किंवा आपण जो म्हणतो तर ती सुषुम्ना नाडी आपली पूर्ण मेरुदंडामध्ये म्हणजे खालनं मूलाधार चक्राच्या तिथून जे चालू होते ती सहस्त्रधार चक्रापर्यंत वरतीपर्यंत सुषुम्ना नाडी असते. आणि तिच्या पूर्व भागामध्ये म्हणजे तिच्या पुढच्या बाजूला तर कुठलं असतं की आपल्या लिंग क्षेत्रापर्यंत कुठली नाडी असते कुहू नाडी असते. ती पूर्णपणे पसरलेली असते कुंडलिनी शक्तीच्या खाली. आणि वरती वारुणी नाडी कशी असते की चारी बाजूंनी असते. कुंडलिनी शक्ती जी आहे आपण मध्ये बघितली होती मागच्या वेळेस आपण जेव्हा अग्नी बघितले होते तर अग्नीचं स्थान आणि कुंडलिनीचं स्थान बघितलं होतं. तर कुंडलिनीच्या खालच्या बाजूला काय असते की वारुणी नाडी आहे ती चारी बाजूंनी काय असते पूर्ण चारी बाजूंनी अशी गोल गोल फिरलेली असते. नंतर यशस्विनी आणि सौम्या त्या आहेत त्या पायाच्या अंगठ्यापर्यंत पसरलेल्या असतात. नंतर पिंगळा नाडी जी आहे आपल्या उजव्या नागपुडीपर्यंत जाते ती ती आपल्या उजव्या नागपुडीपर्यंत पोहोचते सुषुम्ना नाडीपासून तिच्या बाजूला उजव्या बाजूनी. आणि पिंगळा नाडीच्या पृष्ठभागाला जे डोळ्यापर्यंत आपल्याला जी पोहोचते ती नाडी काय होते की जी उजव्या बाजूने डोळ्यापर्यंत येते ती नाडीला पुषा नाडी नाव आहे. हा. नंतर कानापर्यंत कुठल्या नाडी असतात तर यशस्विनी नाडी जी आहे ती डाव्या कानाला काय करते सॉरी उजव्या कानाला काय करते पोचलेली असते. नंतर जिवेच्या वरती काय आहे सरस्वती नाडी प्रतिष्ठित आहे. नंतर डाव्या कानाच्या वरती पण काय करतात आपल्याला की वरच्या बाजूने जाणारी आपल्याला शंखिनी नाडी स्थित आहे. आणि इडा नाडी जी आपल्या डाव्या बाजूला आहे तिच्या पृष्ठभागी आपल्याला डाव्या म्हणजे डोळ्यापर्यंत जाणारी गांधारी नाडी आपल्याला दिसते. आणि गुदाक्षेत्र किंवा आपलं जे गुदक्षेत्र आहे त्याच्या मुळावरती किंवा त्याच्यावरती जाणारी जी आहे ती अलंबुसा नाडी असते. अशा प्रकारे आता आपण काय बघितलं प्रत्येक नाडीचं स्थान बघितलं. हा. तर हे तुम्हाला आता काय करायला लागणार आहे की हे जे स्थान सांगितले ते वाचून आपल्याला लक्षातच ठेवावं लागणार. असं काही अजून तरी प्रश्न आलेला नाही याच्यावरती. परंतु ह्या नाड्या कुठून कुठपर्यंत पोहोचल्यात कमीत कमी 14 नाड्या कोणत्या तेवढी नावं लक्षात ठेवून जेवढं शक्य आहे तेवढं लक्षात ठेवणं सोपं जाईल आपल्याला. कारण त्यांचं फक्त आपल्याला स्थान कुठून कुठं गेलंय काय गेलंय जसं हे अनाटॉमी किंवा फिजिओलॉजी असते आपली की इथून इथपर्यंत नर्व गेली आहे त्या नर्वचं सप्लाय इथं आहे तसंच आहे हे. फक्त हे काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि ह्या 14 प्रकारच्या ज्या नाड्या आहेत त्यांच्यामध्ये अनेक नाड्या परत काय स्थित आहेत. आणि त्यांच्या नाड्यांमध्ये असं हे काय आहे की म्हणजे आपण कसं बघितलं की आर्टरी बघितली तर मोठी आर्टरी असते मग आर्टरीला काय होतं की त्याला परत पुढे भाग असतात त्या मायनर म्हणजे त्याला मेजर आर्टरीज असतात आणि त्याला पुढे
आर्टरीजला परत काय असतात, कॅपिलरीज असतात छोट्या छोट्या केसासारख्या. तर तसंच इथे काय आहे की मोठ्या नाड्या, मोठ्या नाड्यांच्या नंतर त्याच्या छोट्या नाड्या आणि त्याच्यापेक्षा पण छोट्या नाड्या, असं काय असतं की पिंपळाचं पान कसं जाळीयुक्त असतं. पिंपळाचं पान तुम्ही कधी बघितले का, की ते शिरांनी पूर्ण, आपण त्याला वाळायला ठेवल्यावरती लक्षात येतं आपल्याला ती शिरांनी काय आहे की पूर्णपणे हे आहे. तर तसं काय दिसतं की आपल्याला पूर्णपणे ते काय आहे की पूर्णपणे कसं दिसतं की शिरांसारखं जाळ्यांनी नाडीचं जाळं पूर्ण शरीरामध्ये आपल्याला दिसतं. आणि आता हे आपण नाड्यांचं जाळं बघितलं, म्हणजे आपण इडा, पिंगळा, नंतर काय बघितलं की सुषुम्ना, सरस्वती बघितली, कुहू बघितली, यशस्विनी, वारुणी, आणि नंतर काय बघितली की शंखिनी बघितली, नंतर आपण सौम्या बघितली पायापर्यंत जाणारी. हा, तर ह्या सगळ्या ज्या नाड्या आपण म्हणजे बऱ्यापैकी 14 नाड्या पाहिल्या आपण. पुषा बघितली, अजून अलंबुसा बघितली, कंदामध्ये असते ती. गांधारी बघितली, डोळ्याकडे जाणारी, उजव्या डोळ्याकडे, डाव्या डोळ्याकडे जाणारी दुसरी नाडी. उजव्या डोळ्याकडे गांधा सॉरी पुषा आहे आणि डाव्या डोळ्याकडे गांधारी. तर हे सगळं आपण जे काही पाहिलं, तर ह्या सगळ्या 14 नाड्या त्यांचं आपण जाळं पाहिलं किंवा त्या कुठं आहेत हे पाहिलं. आता पुढचं आपल्याला काय बघायचंय की प्राण अपान समोन हे काय आहे की प्राण अपान समान आणि उदान व्यान. आता इथं माझा कर्सर तुम्हाला दिसेल. हम्म तर त्या कर्सर मध्ये तुम्हाला दिसेल की प्राण अपान समान व्यान, आणि हे काय उदान आणि व्यान, आणि नाग, कुर्म, कुरकर, देवदत्त आणि धनंजय. आता मुख्य पंच प्राण आहेत. कुठले कुठले? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. प्राणापान समानो दान व्याना. तर त्याचं आपण जर फोड केली तर काय काय दिसतं आपल्याला? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. हे काय आहेत? मुख्य पंचप्राण आहेत. आणि उपप्राण कोणते कोणते आहेत? तर नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय. हे काय आहेत की उपप्राण आहेत पंच. तर एते दश वायवाहा सर्वाशु नाडीशु चरंती, म्हणजे काय? हे जे 10 वायू आहेत ते सर्व नाड्यांमधून काय करत असतात? चरंती म्हणजे वाहत असतात, किंवा त्याच्यामधून जात असतात, किंवा त्याच्यामध्ये त्यांचं स्थान आहे. हा, तर हे सगळे पूर्ण विचरण करतात शरीरामध्ये किंवा वाहतात, आपण असं म्हणू शकतो. नंतर काय पुढचं काय दिलंय की आता प्रत्येक वायूला स्पेशली नाव घेऊन, म्हणजे त्या वायूचं स्थान कुठे आपल्याला सांगितलंय. म्हणजे पुढचं आता बघा, आस्य, नासिका, कंठ, नाभी, पादांगुष्ठ, कुंडल्य, ऊर्ध्व भागेषु प्राणः संचारती. आता प्राणवायू जो पहिला आपण बघितला त्याचं स्थान दिलंय. अस्य म्हणजे काय? तर मुख. नंतर पुढचं काय? नासिका. नंतर पुढचं काय दिलंय? कंठ म्हणजे आपला गळा. नंतर नाभी. नंतर पायाचे पादांगुष्ठ म्हणजे पायाचे दोन्ही अंगठे, तथा कुंडल्यध् म्हणजे ते कुंडलिनी शक्तीच्या ऊर्ध्व आणि अधोभागी दोन्हीकडे दिले. ऊर्ध्व भाग कुंडलेद्दश्च ऊर्ध्व भागेषु असं लिहिलंय, म्हणजे दोन्ही वरती आणि खाली. तर कुणाचं स्थान आहे? तर प्राणवायूचं स्थान आहे. म्हणजे कुठे कुठे बघा, मुख, हा, नासिका म्हणजे आपलं नाक, नंतर आपला गळा, नंतर आपलं नाभिस्थान, पायाचे दोन्ही अंगठे, नंतर कुंडलिनीच्या खाली आणि वरती. तर ह्या सगळ्या ठिकाणी काय आहे की प्राणाचा संचार असतो, असं प्राणाचं स्थान असतं हे आपल्याला सांगितलंय. आता व्यानवायूचं स्थान बघायचं आपल्याला शरीरात कुठे कुठे आहे. तर सेकंड मध्ये काय दिलंय? श्रोत्र, अक्षी, कटी, गुल्फ, घ्राण, गलस, पिग्देशु व्यानः संचारती. श्रोत्र म्हणजे काय? तर कर्णेंद्रिय, आपले कान. अक्षी म्हणजे नेत्र. कटी म्हणजे आपली कंबर. नंतर गुल्फ भाग आपला. नंतर नासिका म्हणजे नाक, गला, आणि आपले कुल्ल्यांचं क्षेत्र. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये काय आहे की व्यानवायू काय आहे? हे आपले त्याच्यामध्ये काय करतो? संचारतो. पूर्ण ठिकाणी व्यानवायूचं संचरण होतं. आयुर्वेदानुसार ऍक्च्युली व्यानवायू पूर्ण शरीरात व्यापून असतो, परंतु इथं त्यांनी दिलंय की आपलं कर्णेंद्रिय, आपली डोळे, आपली कंबर, आपली गुल्फ, आपले घ्राणेंद्रिय, आपले गळा आणि आपले कुल्ले, या सगळ्या ठिकाणी काय असतं की व्यानवायू काय करतो? संचार करतो. नंतर पुढचं आपल्याला काय दिलेलं आहे की उदान वायूचं स्थान कुठं आहे ते आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे.
हा तर सॉरी, आधी अपान वायूचं आहे आणि मग नंतर उदान वायूचं आहे. तर आता अपान वायूचं कुठलं कुठलं आहे तर गुद मेढ्रो रुज गुड मेढ्रोर जानू उदर उष्ण कटी जंघा नाभी गुद. तर कुठं कुठं दिले त्यांनी तर गुद भाग आपला, नंतर मेढ्र म्हणजे आपलं लिंग स्थान किंवा आपलं जिथे जननेंद्रिय आहेत ते लिंग स्थान, नंतर जानू, नंतर पेट म्हणजे उदर म्हणजे आपलं पोट. हा नंतर वृषण वृषण भाग आपला, नंतर कटी म्हणजे कंबर, कटी प्रदेश, नंतर नाभी प्रदेश, आणि आपलं अग्नी संस्थान. म्हणजे जिथं आपलं अन्न घुसळलं जातं तिथं अग्निसंस्थान आपलं. तर तिथे त्यांनी काय सांगितलंय की अपानाहा संचारती, म्हणजे तिथे अपानाचं स्थान किंवा अपान तिथे संव्याप्त असतो. आता सर्व संधिस्थ उदाहरणा. आता सर्व संधी म्हणजे आपले सगळे जेवढे जेवढे जॉईंट आहेत, आपला कोपऱ्याचा जॉईंट असू दे किंवा आपला गुडघ्यांचा जानूचा जॉईंट असू दे किंवा आपला अँकल जॉईंट आहे किंवा आपला नेक जॉईंट आहे, तर फिमर जॉईंट आहे, नंतर काय आपलं हे सगळे जे जॉईंट आहेत, शोल्डर जॉईंट आहे, ह्या सगळ्याच ठिकाणी सर्वच संधी स्थानी किंवा आपल्या बोटांचे पण जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत तिथं पण सर्व संधिस्थानी काय असतं की उदान वायूचं काय असतं की संचरण असतं किंवा तिथल्या नाड्यांमधून उदान वायूचं काय होत असतं संचरण होतं. आता ह्या वायूंना इतकं महत्व काय आहे तर जर नाड्यांमध्ये काही स्त्रोतरोध झाला तर हे काय होतं की हे वायू नीट व्यवस्थित वाहत नाहीत आणि मग तिथे काय होतं की रोग उत्पत्ती किंवा व्याधी उत्पत्ती होते. म्हणून नाडी शुद्धी करणं महत्वाचं आहे, कारण नाडी शुद्धी झाली तर या प्रत्येक वायूचं काम काय होईल व्यवस्थित होईल आणि आपोआपच शारीरिक स्वास्थ्य चांगलं झालं तर आपलं मेंटल स्वास्थ्य किंवा आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हायला पण मदत होईल. आता पुढचं काय बघितलं आपण की आता ह्या प्रत्येक वायूचं पुढचं काय दिलंय कार्य काय आहे दिलंय. आता आपण प्रत्येक वायू कुठले बघितले 10 वायू बघितले, मुख्य पंचप्राण आणि उपप्राण बघितले. आता त्यांचं स्थान बघितलं प्रत्येकाचं. आता पुढचं आपल्याला त्यांचं काम काय बघायचंय आपल्याला पुढे. तर पुढचं काय दिलंय पाद हस्त योरपी सर्व गात्रेषु सर्व व्यापी समान हा. समान वायूचं स्थान राहिलं होतं आपलं अजून ते एक राहिलं आपल्याला. समान वायूचं स्थान काय आहे की आपले पाय आपले हात, हम्म आणि त्याच्यानंतर काय आहे की सर्व गात्र म्हणजे आपली सगळ्यातली सर्व आणि सगळ्या शरीरात सर्वव्यापी आहे. म्हणजे आपण ऍक्च्युली आयुर्वेदानुसार व्यानवायू सर्वव्यापी आहे म्हणतो, पण इथं शांडिल्य पण त्यांनी काय दिले की दोन्ही पाय दोन्ही हात सर्व गात्र आणि सर्वव्यापी काय आहे समान वायू आहे. हा तर मग आता पुढचं त्यांनी काय दिलंय भुक्तान्न रसाधिका म्हणजे आता हे जे आपण जे भुक्त अन्न म्हणजे आपण जे खातो अन्न त्याचं काय होतं की रसामध्ये रूपांतर. तुम्हाला धातू माहिती आहे सप्तधातू, पहिल्यांदा रस धातूत रूपांतर होतं, मग रक्त धातूत, मग रक्त, मग त्याच्यातून मांस तयार होतं, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थिपासून मज्जा आणि मज्जापासून शुक्र धातू तयार होतो. तर हे पहिलं जे आपण अन्न भुक्तान्न केल्यानंतर किंवा भुक्त अन्न करणे म्हणजे अन्न खाणे, तर त्याच्यापासून काय तयार होतं रसाधिक म्हणजे सगळे धातू तयार होतात रस रक्त किंवा हे. तर पहिल्यांदा जो रसधातू तयार होतो तो काय करतो तो अग्नी बरोबर काय होतो की त्याच्याबरोबर काय होतो की संव्याप्त होतो आणि समान वायू बरोबर काय होतं की 72,000 नाड्यामध्ये इथं दिलंय व्याप्त होतो व्यापय आणि द्विसप्त सहस्रेषु म्हणजे काय की 72,000 नाड्यांमध्ये नाडी मार्गेषु चरण समान वायूर अग्निया म्हणजे अग्नी समान वायू अग्नी बरोबर किंवा अग्नीच्या ह्या धातूंचा पण एक अग्नी असतो, रसधातूचा अग्नी असतो तो रक्तधातूमध्ये रूपांतर करतो. तर त्या अग्नी बरोबर समान वायू काय करतो त्यांच्या बरोबर ती मिलाप करतो किंवा संव्याप्त होतो आणि 72,000 नाड्यांमध्ये काय करतो की पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये काय करतो विद्यमान राहतो किंवा त्याच्या शरीरामध्ये आपल्या सगळीकडून तिकडे संचार करतो. हम्म सांगपांग कलेवरम व्याप्तोती म्हणजे सांगोपांग शरीरामध्ये पूर्ण शरीरामध्ये, कलेवर म्हणजे आपलं शरीर, सांगोपांग म्हणजे पूर्ण, आणि पूर्ण शरीरामध्ये काय होतो की विद्यमान राहतो, व्यापनोती म्हणजे व्याप्त राहतो किंवा त्याच्यामध्ये
तिथे ठिकाणी असतो. नंतर पुढचं काय आता बघायचं आपल्याला, नागादी वायवा हा. आता हे जे नाग आणि 5 प्रकारचे वायू आपण उपप्रकार बघितले ना, नाग, कुर्म, किंकर, धनंजय, पंचत्व जे आहेत, पंचत्व गत तर हे 5 प्रकारचे जे वायू आहेत ते कुठे कुठे असतात, तर त्वग. त्वग म्हणजे काय, इथं बघा पंचत्वग. त्वग म्हणजे त्वचा. अस्त्यादी संभवा, अस्थि आणि आदी ठिकाणी त्यांचा काय असतो की संभव असतो, किंवा ते तिथे राहतात किंवा प्रतिष्ठित असतात. आता पुढचं काय आहे, तुंदस्थम जलम मन्नम च रसादिषु समरितम तुंद मध्यगत हा नागास्तनी पश्यकुर्यात. आता इथं काय दिलंय त्यांनी की उदरभागी किंवा उदरात जे आपल्याला काय म्हणतो की अन्न आणि जल असतं उदरामध्ये, तर ते काय करतं, रस आधीच रूप घेतं आणि काय करतं, त्याच्यानंतर ते पोटात राहणाऱ्या काय करतं की प्राणवायूला काय करतं, पृथक पृथक करतं. हा इथं दिलंय बघा, म्हणजे जे आपण उदरात जो राहणारा जो प्राणवायू किंवा हे आहे, तो काय करतो की जल अन्न ह्या काय करतो, ह्या पोटात राहणाऱ्या सगळ्यांना प्राणवायू काय करतो, पृथक पृथक करतो. आणि काय होतं की पुढे काय होतं की आग, म्हणजे समजा तुम्ही आता शेगडीवरती जेवण करता, तेव्हा काय करता, खालून शेगडी पेटवता आणि त्याला काय करता, आगीवरती वर अन्न शिजतं. तसं काय होतं की ह्या आगीमध्ये काय होतं की आपल्या जे उदराग्नी किंवा जठराग्नी आहे त्याच्यामध्ये, किंवा हे अपान वायू काय करतो, त्या अग्नीला भडकवतो किंवा त्या अग्नीला काय करतो की तो तिथे वायू तत्व जो अपान वायू आहे तिथे पोहोचून काय करतो, त्या शरीरमध्ये सगळ्या अग्नीला काय करतो, अन्न जे वरती ठेवलं त्या अग्नाला घुसळायला किंवा जठराग्नी भडकवायला काय करतो, मदत करतो. आणि अशा प्रकारे अपान वायू काय करतो, आपल्या शरीराचं किंवा आपल्या रक्षित अग्नी शरीरा म्हणजे काय होतं की त्यामुळं अग्नी काय होतो की मंद मंद प्रज्वलित राहतो, आणि त्यामुळं काय होतं की हा जो अग्निज्वाला आहे तो पण प्राणवायू पण काय करतो की तो पण त्यांना काय करतो, मध्ये मध्ये जे आळमाशातले सगळे जे आहेत त्याच्यामध्ये काय करतो, त्याला पाण्याला किंवा ह्याला काय करतो, गरम गरम करतो. हा अपानवायू अन्नाला गरम करतो आणि हा पाण्याला गरम करतो. आणि हे प्राणवायू आणि अपानवायूमुळे काय होतं की पूर्ण जेवण किंवा अन्न काय होतं की आपलं पचन होतं. आणि अग्नियुक्त जल के द्वारा म्हणजे अग्नियुक्त जलाने काय होतं की पचतं किंवा शिजत, आणि त्याच्यापासूनच काय तयार होतो की रस भाग तयार होतो अन्नाचा. आणि तशाच प्रकारे की बाकीचे जे बाहेर टाकणारी द्रव्य आहेत ती कुठली कुठली, तर घाम, मूत्र, वीर्य, नंतर आपलं मल, ह्यांना पण काय करतो, पृथक करतो, म्हणजे त्यांना वेगळे करतो. म्हणजे जे काही आहे लागणारा भाग तो शरीरामध्ये घेतो प्राणवायू, आणि त्याच प्रकारे जो भान लागणार नाहीये त्याला काय करतं, वेगळं करतो. आणि त्या भागात जो विष्ठ भाग वेगळा भाग झालेला आहे तो काय करतो, बाकीचा अपानवायू नंतर बाहेर फेकून देतो. हम्म. नंतर समान वायूंचे काय कार्य काय आहे? जे काही आपल्याला सगळ्या शरीरामध्ये रस तयार झालाय आणि त्या रसाला समान वायू काय करतो, प्रत्येक नाडींमध्ये काय करतो की सगळ्या शरीरामध्ये काय करतो, प्रसारित करतो. पूर्ण शरीरामध्ये समान वायू जो रसधातू आहे किंवा रक्तधातू आहे त्याचं पूर्ण प्रसारण करायचं काम समान वायू करतो. नंतर आपला जो प्राणवायू आहे तो आपण श्वासामध्ये पण आपल्या शरीरामध्ये घेतो. आपण श्वास उच्छ्वास करताना जो प्राणवायू आहे तो पण आपल्या शरीरामध्ये येतो आणि तो पण प्रत्येक नाडींमध्ये काय करत असतो, प्रसारित होत असतो. आता शरीरामध्ये काय दिले त्यांनी की 9 प्रकारची छिद्र किंवा व्योमरंध्र आहेत असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्याद्वारे काय होतं की वायू, मल, मूत्र किंवा आपला हे गोष्टी काय आहेत की बाहेर काय होतात, निष्कासित होतात, त्या शरीरातून बाहेर पडतात. आणि आता श्वासोश्वास आणि आपल्याला जो खोकला येतो, हे दोन्ही काय म्हणतात की प्राणतत्व जे आहे त्यांचं कर्म मानलं जातं. आपण जो श्वास आणि उच्छ्वास म्हणजे श्वास घेतो, उच्छ्वास सोडतो आणि खोकतो, ही दोन्ही तत्व काय आहेत की प्राणतत्व किंवा प्राणवायू जे आहे त्यांचं कर्म मानलं जातं. नंतर मलमूत्राचं बहिर्गमन करणं कशाचं काम आहे, अपान वायूचं काम आहे. नंतर
कुठल्या पण गोष्टीचं काय करणं की त्याग करणे किंवा स्वीकार करणे, ह्या सगळ्या गोष्टींचं काम कोण करतं की व्यानवायू करतं. म्हणजे शरीराचं हे काय म्हणू शकतो आपण, कुठली गोष्ट घ्यायची आणि कुठली गोष्ट सोडायची, या गोष्टींचं काम कोण करतो की व्यानवायू करतो. नंतर शरीराचं वाढीव काम म्हणजे ग्रोथ किंवा उन्नयन किंवा आपण जे म्हणतो तो उदानवायूचं कार्य आहे. नंतर शरीराला पोषण प्रदान करणे हे काम कोणाचं आहे, समान वायूचं आहे. आणि आता जे आपण पंच उपप्राण बघितले होते, तर त्यातलं आपण जे बघणार आहोत त्या पंचप्राणांचं काम काय आहे, तर ढेकर हे काम आपल्याला ढेकर कशामुळे येते, तर नागवायूचं कार्य आहे ते. नागवायूच्या कार्यामुळे आपल्याला काय येते की ढेकर येते. नंतर आपण पापण्यांची उघडझाप करतो, ती कशाच्यामुळे होते, तर कूर्म वायूचं आहे, त्याच्यामुळे काय होतं की आपल्या डोळ्यांची उघडझाप होते. नंतर भूक लागणे हे कुठल्या वायूचं काम आहे, कुकर वायूचं काम आहे. भूक लागणे हे जे काय आहे, कुकर वायूचं काम आहे. नंतर आलस्य म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काही आळस येतो, त्या सगळ्याचं काम कोणाचं काम आहे, आलस वगैरेचं काम, तर तर त्या आलसाचं काम हे कुणाचं आहे, तर देवदत्त. देवदत्त जो उपप्राण आहे वायूचा, त्याचं काम आहे की हे आळस वगैरे काम त्याचं आहे. नंतर पुढचं आपण काय बघणार आहोत की जो कफ आहे आपल्या शरीरामध्ये, ते उत्पन्न करण्याचं काम कोण करतं, तर धनंजय वायू करतो. हा, तर त्याचं काम काय आहे की कफ आदी गोष्टींचं काय करणं, उत्पन्न करणे, हे कोणाचं काम आहे, धनन. इथं बघा आता तुम्हाला लक्षात येईल की देहस्य न्यधिक उदान कर्म शरीर पोषणाधिक समान कर्म उदरादी, आता इथं दिलंय उद्धारादी नागकर्म, उद्गारादी, सॉरी उद्गारादी आहे ते. उद्गार म्हणजे ढेकर येणे, उद्गार किंवा ढेकर येणे नागवाईचं काम आहे. निमिलनादी कुर्म कुर्म कर्म कर्म कुर्म कर्म म्हणजे काय, जे डोळ्यांची पापण्यांची उघडझाप आहे, उन्मूल आपण म्हणतो ना, उन्मिलित हो झालं किंवा फुल झालं, तर जसंच पापण्यांची उघडझाप करणं हे कुर्मवाईचं काम आहे. नंतर शुत्कर्ण कुकर कर्म म्हणजे भूक लागणे हे कोणाचं काम आहे, कुकरवाईचं काम आहे. नंतर तंद्रा म्हणजे आलस्य किंवा आपल्या शरीरामध्ये जडत्व येतं, ते देवदत्त वायूचं कर्म आहे. नंतर श्लेष्मादी धनंजय कर्म म्हणजे श्लेष्म कफ वगैरेचं निर्माण करणे धनंजय वायूचं काम आहे. आता हे काय दिलं पुढं की एवं नाडीस्थानम वायुस्थानम तत्कर्णच सम्यक् नाडी संशोधनम कुर्यात, म्हणजे काय, तर अशा प्रकारे नाडी संस्थान आणि वायू संस्थान हे सगळे मिळून काय करतात, आपल्या शरीरातील सगळी कार्य काय करतात की पूर्ण व्यवस्थितपणे करतात. त्यामुळं नाडी शुद्धी करणं काय आहे, महत्वाचं आहे. म्हणजे ह्या सगळ्यांची कामं काय आहेत बघितली, आणि त्याच्यामुळे काय होतं की जर नाडी स्थानामध्ये वायुस्थान जो आहे काय आपल्याला की आपल्याला ह्याचं सम्यक ज्ञान झालंय, सम्यक ज्ञात्वा म्हणजे त्यांच्या कर्मांचं त्यांच्या स्थानांचं आपल्याला काय झालंय, नाडींचे स्थान, वायूचं स्थान, त्यांचे कर्म, त्यांचं ह्याचं काय झालं आपल्याला सम्यक ज्ञान झालंय. आणि त्यामुळे नाडी संशोधन करण्याची गरज काय आहे हे आपल्याला इथं कळलंय. इथे आपला चतुर्थ खंड कंप्लीट झालेला आहे. आता पाचव्या खंडामध्ये काय आहे, तर पाचव्या खंडांमध्ये आपण बघणार आहोत की नाडी संशोधन केल्याने काय होतं, किंवा नाडी संशोधन केलं कसं करायचं, किंवा समजा आपण नाडी संशोधन केल्यानंतर आपल्याला काय गोष्टी किंवा काय शरीरामध्ये बदल होतात ते आपल्याला पाहायचंय. तर आता इथं काय दिलंय त्यांनी, यमनियम युत हा पुरुष हा सर्वसंग विवर्जित हा कृतविद्या हा, म्हणजे काय की ज्या पुरुषाने ह्या विद्यांचा अभ्यास केलेला आहे, किंवा म्हणजे कसा कसा अभ्यास केलाय त्या विद्यांचा अभ्यास की यमनियमानी युक्त, यमनियमांनी युक्त होऊन त्या पुरुषाने काय केलं आहे की सगळ्या गोष्टींचा विद्या अभ्यास केला आहे. तर त्याला काय होतं की तो काय करतो, सत्य धर्म रतो जित क्रोधो गुरु शुश्रूषा निरतः पितृ मातृ विधेय हा, म्हणजे त्यांनी काय केलं की सत्य धर्माचं काय केलेलं आहे की पालन केलेलं आहे. नंतर त्यांनी काय केलेलं आहे की नंतर त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या क्रोधाला जिंकलं पाहिजे, आणि काय केलं पाहिजे की गुरु शुश्रूषा किंवा आपण काय म्हणू शकतो की गुरूंची काय केलं पाहिजे की सेवा किंवा शुश्रूषा केली पाहिजे. नंतर पिता आणि माता जे आहेत आपले माता पिता,
त्यांचे काय होतात की त्यांच्याबरोबर काय राहणार की त्यांच्याबरोबर सतत राहिलं पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर राहून काय केलं पाहिजे की त्यांचं आपण ऐकलं पाहिजे किंवा त्यांची पण सेवा शुश्रूषा आपण काय केली पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. नंतर काय दिलं पुढचं त्यांनी की जे आपल्या आश्रमामध्ये हं की जे सांगितलेत की बाबा श्रेष्ठ आचरण सांगितले त्या श्रेष्ठ आचरणमध्ये काय करायचं आपल्याला की म्हणजे त्यांच्या बरोबर काय केलं पाहिजे की श्रेष्ठ आचरण म्हणजे काय की गुरूंच्या बरोबर राहून त्यांच्या समीप राहून काय केलं पाहिजे आपण शिक्षा घेतली पाहिजे किंवा आपलं विद्या घेतली पाहिजे. आणि फल फूल किंवा जलयुक्त तपोवन मध्ये म्हणजे तपोवन म्हणजे काय की जिथं बाबा फळाफुळांनी भरलेले हे आहेत किंवा तपोवन आहे किंवा रम्य देश आहेत अशा ठिकाणी काय केलं पाहिजे जाऊन गुरूंच्या जवळ राहून श्रेष्ठ आचरण करून त्यांच्याकडून आपण काय केली पाहिजे की विद्या घेतली जायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की सुरम्य प्रदेशामध्ये आपण ब्रह्मघोषांनी युक्त आपलं धर्माचं पारायण केलं पाहिजे. ब्रह्मवेत्याच्या सानिध्यात राहून फलपुष्प जल यांचा काय केलं पाहिजे की आधी घेऊन आपण काय केलं की देवस्थल वासू दे मग ते नदीच्या तटावरती किंवा कुठल्याही गावाच्या शहराच्या श्रेष्ठ तिथं आपण काय केला पाहिजे मठ बनवला पाहिजे आपला. आणि तिथेच आपण म्हणजे थोडक्यात इथं मठ कसा असला पाहिजे किंवा मठ कुठं असला पाहिजे आणि आपल्याकडे काय गुण पाहिजेत किंवा आपण काय गुणांचं पालन केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं काय केलेलं आहे त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे आता इथं विद्यार्थ्यांनी काय सांगितलंय किंवा जो विद्यार्थी आहे तो कसा पाहिजे की यमनियमाने युक्त पाहिजे आणि त्याला कसा पाहिजे की सर्व संघ विवर्जित हा म्हणजे काय की सगळ्यांचा परित्याग करून विद्येसाठीच फक्त काय केलं पाहिजे त्यानं विद्येसाठीच फक्त लालसा पाहिजे विद्येचीच. नंतर सत्य धर्म पाहिजे त्याच्यामध्ये क्रोधांना त्यानं जिंकलेलं पाहिजे आणि गुरूंची सेवा शुश्रूषा केली पाहिजे आणि मातृपितूंना काय केलं पाहिजे त्यांच्या संरक्षणामध्ये आपण राहत असतो आणि परत त्यांना सोडून आपण काय करतो की मठांमध्ये येतो तर त्यांना पण त्यांच्याबद्दल पण आपण आदर बाळगला पाहिजे किंवा त्यांची पण आपण सेवा शुश्रूषा केली पाहिजे. आणि मग असं मठ हुडकायचा तो मठ कसा पाहिजे की जिथं जी जागा आहे ती कशी आहे की आश्रम कशा ठिकाणी पाहिजे की अ, जिथं फल फुलं आणि जल युक्त असं तपोवन जवळ आहे ज्याच्यामध्ये सुरम्य प्रदेश आहे ब्रह्मघोषांनी युक्त आहे आणि तिथं अशा ठिकाणी जिथं धर्माचंच पारायण होऊ शकतं आणि तिथं ब्रह्मवेत्ते लोक राहतात अशा ठिकाणी आणि पूर्ण नदीच्या मग ते देवस्थल असू शकतं किंवा नदीच्या इथं दिलंय संपूर्ण देवा येतात मग ते देवाचं स्थळ असू शकतं किंवा नदी तीरे ग्रामे किंवा नदी जवळचं गाव असू शकतं किंवा असं कुठल्याही ठिकाणी वापी सुशोभन मठम म्हणजे अशा ठिकाणी शहराच्या ठिकाणी म्हणजे शहर पण असू शकतं किंवा अनुपम आणि सुशोभित असा मठ आपण काय केला पाहिजे बनवला पाहिजे. आणि तिथं काय केलं पाहिजे की तिथं जे आपलं स्थान पाहिजे त्या मठांमध्ये ते कसं दिलंय स्थान तर ते स्थान काय पाहिजे की अत्युच्च पाहिजे किंवा म्हणजे खूप उंच पण नसावं आणि खूप खाली पण नसावं म्हणजे ते स्थान कसं आहे खूप उंच पण नाही आणि खूप खाली पण नाही तर असं मध्यम ठिकाणी. नंतर ते कसं पाहिजे सगळं गोमय दिलिप्तम सर्व रक्षा समन्वितम म्हणजे काय तिथं सगळं शेणाने सारवलेलं पाहिजे ते पूर्ण कसं पाहिजे की शेमाने सारवलेलं किंवा गोमय आधी गोमय म्हणजे काय तर शेण ते गाईच्या शेणाने किंवा आधी ह्याने काय व्हायचं ते लिप्त केलं पाहिजे म्हणजे पूर्ण लिप्त तर केलं पाहिजे आणि खालची जमीन पण त्याच्याने आपण सारवलेली पाहिजे. नंतर काय दिले त्यांनी अल्पद्वारम म्हणजे काय व्हायचं की द्वार पण आपलं कसं पाहिजे छोटं पाहिजे खूप मोठं दार नको. आ नंतर पूर्णपणे सुरक्षित सर्व रक्ष समान्वित म्हणजे सगळ्यापासून म्हणजे आता तिथं जंगल वगैरे जवळ आहे म्हणजे प्राणी वगैरे आहेत पण तिथं तरी पण संरक्षण पाहिजे किंवा सर्व ह्याच्यानी काय पाहिजे आपली रक्षा झाली पाहिजे किंवा सर्व गोष्टींनी त्याचं संरक्षित असावं. नंतर तिथं काय पाहिजे की कृत्वा तत्र वेदांत श्रवणम पूर्णयोगम समारंभेत म्हणजे तिथं काय पाहिजे तर तिथं वेदांत वगैरे गोष्टींचं काय केलं पाहिजे आपण तिथं बसून श्रवण केलं पाहिजे. आणि नंतर योगाचा तिथं काय केला पाहिजे की निरंतर योगाभ्यासाचा आरंभ तिथं आपण केला पाहिजे. नंतर अजून काय केलं पाहिजे तिथं
तर जे देवामध्ये प्रथमपूज्य गणपती भगवान आहेत. हम्म तर आदो विनायकम लिहिलंय बघा, संपूज्य स्पष्ट हे दिले ना, स्पष्ट देवता. आदो विनायक म्हणजे सगळ्यात परमपूज्य जे गणपती भगवान आहेत, देवांमध्ये प्रथमपूज्य गणपती भगवान आहेत, त्यांचं आपण तिथं काय केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. आणि तर पूजन केल्यानंतर आपल्या ज्या इष्ट देवता आहेत, त्या इष्ट देवतांचं काय केलं पाहिजे, की पूर्व दिशेकडे तोंड घेऊन पूर्वोक्त आसने, पूर्व ठिकाणी किंवा तिथं आसन करून पूर्व ठिकाणच्या ज्या त्या आसनावरती बसून आपण काय केलं पाहिजे, त्या इष्ट देवतांना आपल्याला आपण नमन केलं पाहिजे किंवा वंदन केलं पाहिजे. नंतर पुढचं काय दिलंय, की त्यांनी जी आपली पूर्व किंवा उत्तर दिशा आहे, हम्म त्यांच्या तर त्याच्याकडे आपल्याला काय केलं पाहिजे, की मुख केलं पाहिजे आपलं. आणि आपलं आसन कसं पाहिजे, तर सुकोमल पाहिजे आपलं, की खूप हार्ड नको किंवा खूप मऊ पण नको, म्हणजे मध्यम, तर सुकोमल थोडस पाहिजे. अशा आसनावरती आपण काय केलं पाहिजे, की आरूढ झालं पाहिजे किंवा त्या आसनावरती आपलं आसन आपण काय केलं पाहिजे, सिद्ध केलं पाहिजे. मग ते बैठक स्थितीतलं कुठलंही आसनाने तुम्ही ते आसन सिद्ध करू शकता. आणि तत्पश्चात काय करायचंय आपल्याला, की विद्वान पुरुषांच्या मानेवरती किंवा मस्तक, म्हणजे विद्वान पुरुषांनी काय करायचंय, आपली मान किंवा आपलं मस्तक काय करायचंय, की स्थिर ठेवायचंय पूर्णपणे. आणि आपल्या नासिकेच्या अग्रभागावरती आपली दृष्टी ठेवायची. इथं दिलंय का विद्वान, इथं दिलंय समग्रीव शिरो नासा भ्रूमध्ये, हा नासाग्रावरती किंवा भ्रूमध्यावरती, दोन्हीपैकी कुठं पण. जितासन म्हणजे ते ज्या आसनामध्ये तुम्ही जास्त वेळ बसू शकता. मृद्वासनेशु म्हणजे मऊ आसनावरती, पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून मऊ आसनावरती, ज्या आसनांमध्ये तुम्ही सहज बसू शकता, अशा आसनांमध्ये अशा विद्वान विद्यार्थ्यांनी किंवा लोकांनी काय केलं पाहिजे, की समकाय शिवगृह व्यवस्था म्हणजे आपली शिर आणि आपलं मान आणि आपलं शरीर सगळं एका एका ह्याच्यामध्ये, एका पूर्ण सरळ रेषेमध्ये यायला पाहिजे. आणि आपली नजर काय पाहिजे, की भ्रूमध्यावरती किंवा आपल्या नासाग्रावरती काय पाहिजे, सिद्ध पाहिजे. आणि असं करून आपण काय केलं पाहिजे, की तर मग तिथे त्यांनी काय सांगितलंय, की काय बघायचंय आपल्याला तिथे नासाग्रावरती किंवा भुयावरती सिद्ध करून, तर तिथे चंद्रमंडल बघायचंय आपल्याला. आणि तिथं आपल्या म्हणजे दोन्ही नेत्र बंद असतात ऍक्च्युली. आणि चंद्रमंडल देखण्याच्या आधी म्हणजे चंद्रमंडल बघायला पाहिजे, म्हणजे तिथं आपल्याला अमृत तत्वाचं दिसतं. तर त्या अमृत तत्वाचं आपल्याला काय केलं पाहिजे, आपण इथं लिहिलंय पश्यन्नाभ्यास अमृतम पिबेत, म्हणजे अमृत रस पितोय असं आपल्याला काय केलं पाहिजे, कळलं पाहिजे. किंवा आपण ते आपोआपच जेव्हा आपण त्याच्यावरती हे करतो, तर आपली तशी संकल्प तयार होतात आणि आपल्याला तसं दिसायला लागतं. तर आपण चंद्रासारखी आपल्याला प्रतिमा दिसायला पाहिजे आणि आपण तिथून अमृत तत्वाचं पान करतो, आपल्याला असं दिसतं. आणि इथं आपण काय म्हणायचंय पुढे तिथं, मग द्वादश मात्र या इड्या म्हणजे काय सांगितलं, की त्याच्यानंतर आपल्याला काय केलं, की बारा बारा मात्रामध्ये, 12 मात्रामध्ये काय करायचंय आपल्याला, की इडा नाडीच्या द्वारे आपल्याला काय करायचंय, की इडा नाडीच्या माध्यमातून आपल्याला वायू किंवा आपल्याला पूर्ण श्वास आत घ्यायचे. आणि त्याला काय करायचंय आपल्याला, तर तिथं आपल्याला अशी संकल्पना करायची आहे, की आपण जेव्हा इड्या नाडीने जेव्हा वायू घेतो आणि तो पोटाच्या आत आपण गेलाय आणि तो काय केलाय, ज्वालांना त्यांनी काय केलेलं आहे, की तिथे ज्वाला तयार झालेल्या आहेत आणि त्यांनी काय केलं, बिंदू सहित किंवा अग्निमंडल संयुक्त झालेलं आहे असं चिंतन आपल्याला तिथं करायचंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की आपल्याला काय करायचंय, की आपण समकाय शिरोग्रीव अवस्था घेतली आणि आपल्याला असं लक्षात ठेवायचं, की इथे चंद्रमंडल आहे आपल्या भुवयांच्या मध्ये. आणि तिथून काय करायचंय, आपल्याला अमृत ते येतंय. आणि ते अमृत काय आहे, तर ते येतंय आणि आपण ते पितोय असं आपल्याला संकल्पना करायची किंवा भावना करायची. त्याच्यानंतर आपल्याला जी आपली इडा नाडी आहे त्याच्यामध्ये 12 मात्रांमध्ये आपल्याला वायू आत घ्यायचा आहे. आणि तो वायू काय करतोय, की जे काही आपल्याला दिले रेफ बिंदू युक्त मंडलयुतम, जे काही आपल्याला आहे आपल्या अग्नीमध्ये किंवा आपल्या पोटामध्ये अंदर राहणाऱ्या ज्या ज्वाला आहेत, तर त्याला काय करतोय, की बिंदू आणि याला अग्नीला तो संयुक्त होतोय तो वायू. असं आपल्याला काय करायचं, की ध्यान करायचंय किंवा आपल्याला असं समजायचंय, चिंतन करायचंय. नंतर पुढचं आपल्याला काय बघायचंय, की
नंतर पिंगला नाडी जी आहे, जी आपली पिंगला नाडी आहे तिच्या द्वारा पण काय करायचंय आपल्याला, आणि पुढचा आपला वायू बाहेर म्हणजे तो घेतला 12 मात्रामध्ये आणि तो कुंभक केला, आणि नंतर आपण काय करतो, वायू बाहेर काढायचा आहे आपल्याला. तो कशाने काढायचा, तर पिंगला नाडीने आपल्याला काय करायचंय, बाहेर घ्यायचाय तो वायू. आणि कुंभक नाडी, कुंभक आता म्हणजे हे काय करणार आहे आपल्याला थोडक्यात लक्षात घ्या. आपण इथे श्वास घेतला इडा नाडीने आणि आपण बाहेर सोडला पिंगला नाडीने, आणि कुंभक करण्यात, कुंभक पण करायचंय आपल्याला. मला कुंभक करताना असा विचार करायचा आहे की तो अग्नीशी काय होतोय, तिथे संपृक्त होतोय किंवा अग्नी बरोबर तो तिथे मिसळतोय. आणि हे आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचंय. हम्म. मला सांगायचं चुकलं थोडस बघा. इथं आपण इडा नाडीने वायू आत घेतला असं म्हंटल ना आपण, आणि अग्नीमध्ये गेला असं समजलं. हो नंतर आपण पिंगळा नाडीने बाहेर काढला वायू. हा. हो. तर परत पिंगळा नाडीनी वायू म्हणजे हे अनुलोम विलोम प्राणायामासारखंच आहे, सॉरी बर का. पिंगला नाडीला आपण बाहेर सोडला आणि परत पिंगला नाडीनी घ्यायचंय आणि परत कुंभक करून इडा नाडीनी सोडायचंय. थोडक्यात काय, अनुलोम विलोम प्राणायामासारखं आपण की इडा नाडीने वायू घेतोय, पिंगला कुंभक करतो. म्हणजे आपण 2 4 8 असं करतो ना, की 2 मात्रा जर आपण हम्म घ्यायला लावल्या इडा नाडीने, तर आपण काय करतो की 8 भाग आपण कुंभक करतो आणि 4 भाग म्हणजे ते दुप्पट भाग आपण रेचक करायला लावतो. मग तसंच इडा नाडीने घ्यायचंय, कुंभक करायचंय, नंतर पिंगला नाडीने सोडायचंय, पिंगला नाडीने घ्यायचंय, परत कुंभक करायचंय आणि इडा नाडीने सोडायचं. थोडक्यात काय तर इथं अनुलोम विलोम प्राणायाम थोडक्यात आपल्याला काय करायचं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते त्यांनी काय सांगितलं की ह्याचा काळ किंवा महिना, अं काही विचारायचंय का कुणाला? नाही ना. बर. तर आता इथं आपल्याला काय करायचंय, इथं बघितलं ना, पुन्हा पिंगल या पुर्या कुंभित्वा रेचे दाढी, म्हणजे परत पुन्हा पिंगला नाडीने घ्यायचं, परत कुंभक करायचंय आणि परत रेचक नाडीने आपल्याला करायचंय. आता ह्याच्या मात्रा किंवा याचा काल दिलेला आहे, म्हणजे आता अशा प्रकारे किती दिवस करायचे आपल्याला हे नाडी शुद्धीसाठी. तर इथं त्यांनी दिलं की म्हणजे स्त्रीच्युत म्हणजे आता हे बघा लक्षात घ्या, 43 दिवसापर्यंत करायचंय आपल्याला हे. आणि 43 दिवसापर्यंत काय करायचंय आपल्याला, म्हणजे तुम्ही 3 4 किंवा 7 महिने करू शकता. 43 दिवस करू शकता, किंवा मग 3 महिने, 4 महिने, 7 महिने किंवा 1 वर्ष पर्यंत असं तुम्ही काय करू शकता की हे काम करू शकता. किंवा मग ह्या करताना हे काळ सांगितला, मग पण हे कुठं कधी कधी करायचंय, तर त्रिकाल करायचंय म्हणजे 3 वेळा करायचंय. म्हणजे सकाळी, नंतर संध्याकाळी. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की त्रिकाल करायचं म्हणजे संध्याकाळी करायचं, सकाळी करायचं. आणि ते पण कसं करायचं त्यांनी सांगितलंय की 3 3 वेळा करायचंय किंवा 4 4 वेळा करायचंय, किंवा वाढवत वाढवत जायचं, म्हणजे आधी 3, मग 4, मग 6, असा अभ्यास करत करत त्यांनी काय करायचं की नाडी शुद्धी करायची असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे इथं बघा की त्रिच्युत हा सप्त त्रिच्युत चातुर्मास पर्यंत हा त्रिसंधीषु तदांतरलेषु आता बघा, खूप जाड लोक असतील की फॅटी लोक असतील तर त्यांना जास्त वेळ लागेल. जे बारीक आहेत किंवा ज्यांच्यामध्ये नाडी शुद्धी ऑलरेडी म्हणजे त्यांच्यामध्ये फार काही स्त्रोतरोध नाही, अशा लोकांना कमी लागेल. मग त्याच्यानुसार आपली प्रकृती काय आहे किंवा आपल्याकडे ही जी काही वर्णनं सांगितलीत नाडी शुद्धीची, ती आपल्यामध्ये दिसत आहेत का, ते विचार करून आपण प्रत्येकाने ठरवायचं की किती दिवस करायचे. म्हणजे काही जण 3 महिने करू शकतात, काही जण 4 महिने, काही 7 महिने, किंवा पूर्ण साधारणतः 1 वर्ष पण करू शकतात. आणि त्यांनी सांगितलं 3 वेळा करायचं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की त्यावेळेस मध्ये पहिल्यांदा 4 वेळा करू शकता, नंतर तुम्ही वाढवत वाढवत त्याचा अभ्यास 6 वेळा करू शकता. आणि असं करून करून तुम्हाला काय करायचंय की नाडी शुद्धी करायची आहे. आणि मग त्याच्यामुळे काय काय लक्षणं दिसत आहेत की तथा हा शरीर लघुदीप्ती, म्हणजे लघु म्हणजे काय होतं, शरीर हलकं होतं किंवा हलकेपणा जाणवतो आपल्याला एक प्रकारचा. नंतर
आपल्या दीप्तवन्नी, वन्नी म्हणजे अग्नी, तर तो अग्नीला काय करतो की अग्नीची अभिवृद्धी होते. म्हणजे काय होतं की अग्नीचं जास्त प्रमाणात भूक लागायला लागते किंवा अग्नीचं काम जास्त प्रमाणात वाढतं, अभिवृद्धी होते अग्नीमध्ये. आणि नंतर काय होतं की नाद श्रवण आपल्याला काय होतं की ऐकायला यायला लागतो, एक वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकायला यायला लागतात. तर हे आपण ही लक्षणे म्हणजे काय आहेत की नाडी शुद्धीची लक्षणे आहेत असं आपण म्हणू शकतो. हम्म. तर हे काय झालं, आपण नाडी शुद्धी कसं करणार, आता अनुलोम विलोम प्राणायामाचं वर्णन, मग तिथं अनुलोम विलोम असं लिहायचं नाही बरं का नाव, कारण तिथं त्यांनी तसं काही वर्णन केलेलं नाहीये. त्यांनी फक्त नाडी शुद्धीची जी क्रिया आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. ते मात्र ते पण सांगताना की कसं सांगायचं की आपल्याला पूर्ण म्हणजे की कसं आसन कसं पाहिजे किंवा आसनांमध्ये बसल्यानंतर आपल्याला आपण काय विचार म्हणजे शिरोग्रीव आणि भूमध्यावरती किंवा नासाग्रावरती पाहिजे किंवा आपण चंद्रामृताचं पान करतो असं पण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर आपण 12 मात्रेमध्ये इडानाडीतून काय करायचंय आपल्याला, आता ही 12 मात्रा ही खूप झाली, ठीक आहे, ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यासाठी, पण आपल्याला आधी 2 मात्रा, 4 मात्रा, 8 मात्रा आणि मग सगळ्यात शेवटी आपण 12 मात्रेवरती जाऊ शकतो. आधी आपण सुरुवात करताना 2 मात्रेपासून करायची आहे. आता पूर्वीच्या काळी लोकांचा अभ्यास खूप मोठा होता योगाचा, त्यामुळे त्यांनी इथं 12 मात्रा लिहिल्यात, पण ही 12 मात्रा आपल्याला शक्य नाही लगेच. तर आधी आपण 2 मात्रेमध्ये म्हणजे आपण मनातल्या मनात अंक मोजायचे, ते 1 2 आणि तेवढ्या वेळा श्वास घ्यायचा. मग नंतर तो काय करायचा, 4 म्हणूस तोपर्यंत होल्ड ऑन करायचा आणि मग परत 8 म्हणूस तोपर्यंत होल्ड ऑन करायचा आणि मग परत 4 मात्रेमध्ये आपल्याला काय करायचं, रेचक करायचा. तसंच इथं 12 मात्रा म्हणल्यावरती 12 मात्रेमध्ये इडा नाडीतून घ्यायचा. नंतर तो काय करायचंय की 12 चोक 48 मात्रा म्हणजे 4 पट म्हणजे 48 मात्रेमध्ये तो आपल्याला कुंभक करायचा. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुप्पट मात्रेमध्ये रेचक म्हणजे 24 मात्रेमध्ये आपल्याला काय करायचं, तो रेचक करायचा. म्हणजे 24 अंक मोजस तोपर्यंत आपल्याला तो सोडायचा, 48 मनोज तोपर्यंत आपल्याला कुंभक करायचा आणि 12 मात्रामध्ये हिरणाणीमधून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आणि हा श्वास हिरणाडीतला घेतल्यानंतर आपण जेव्हा कुंभक करतो तर तेव्हा आपल्याला विचार करायचा आहे की आपल्या उदरातील स्थित जे काही आहेत त्याच्यामध्ये तो जे रेफबिंदू आहे किंवा अग्निमंडल जे आपल्याकडे आहे, आपण ते पहिलं अग्निमंडल बघितलं होतं की आपल्यामध्ये कसं माणसांच्या मध्ये कसं असतं ते, तर त्या ज्वालांनी युक्त तो तिथे गेलेला आहे किंवा त्या ज्वालांना तो काय करतोय तिथं त्यांच्याशी संपृक्त झालेला आहे. आणि नंतर हळूवारपणे आपल्याला काय करायचं की पिंगला नाडीनी काय करायचंय, रेचक करायचं आणि परत पुन्हा पिंगला नाडीनी घ्यायचंय, परत कुंभक करायचंय आणि परत आपल्याला रेचक करायचंय. हम्म. इथं 12 मात्रांमध्ये सुरुवात केली आहे त्यांनी, पण आपल्याला ते शक्य नाही, तर आपण सुरुवात करताना 2 मात्रांनी करायची आणि हळूहळू आपल्याला जसं शक्य आहे तसं मग वाढवत वाढवत जायचं. किंवा आपल्याला पहिल्यांदा कुंभक करणं शक्यच नसेल तर फक्त आधी पूरक रेचकच करायचं आणि हळूहळू आपण पूरक रेचकावरती आपलं कंट्रोल आल्यानंतर मग कुंभकाकडे वळायचं. हे पण लक्षात ठेवा. आणि ज्यांना हायपर टेन्शनचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी कुंभक करताना विशेषतः खूप काळजी घ्यायची असते. त्यामुळे त्यांनी कुंभक जास्त वेळ करायचा नाही, त्यांनी कमी मात्रामध्येच कुंभक करायचा. हम्म. पुढचं काय आहे आता आपल्याला, की काय काय लक्षणं दिसतात आणि किती वेळ करायचं हे आपण सगळं पाहिलं. आता पुढचं आपल्याला 6वा खंड चालू होतो इथून. इथून आपल्याला प्राणायामाचं वर्णन मिळणार आहे. आता इथं प्राण अपान समायोग हा जे मी इथं करसरणी दाखवतीये, हा इथून 6वा खंड आपला चालू झाला. आपले टोटल 11 खंड आहे, तर इथे आपला 6वा खंड चालू झाला. आपली नाडीशुद्धी 5व्या खंडात संपली. तर इथं काय दिलंय त्यांनी की प्राण अपान समयोग हा प्राणायाम भवती. नंतर रेचक पूरक कुंभक भेदने सत्रिविध. म्हणजे प्राण म्हणजे काय आहे, प्राणायामाची व्याख्या काय केली त्यांनी, तर तुम्हाला शांडिल्य उपदेशानुसार प्राणायामाची व्याख्या काय केली आपण, प्राण अपान समायोग हा प्राणायाम भवती. म्हणजे प्राण आणि अपानाचा संयोग करणे किंवा त्यांचा समायोग करणे म्हणजे प्राणायाम होय. तसं पातंजल शास्त्रींनी तसं नाही केलं, की पातंजल आपल्याला ऋषींनी आपल्याला वेगळी व्याख्या सांगितली की तस्मिन सती श्वास प्रश्वास प्रच्छेद हा प्राणायाम म्हणजे काय, की श्वास आणि प्रश्वास किंवा आपण जो काही करतो त्यांचं काय करायचं की आपल्याला त्याचं छेदन करून आपण तो होल्ड ऑन करतो किंवा त्याचं छेदन करतो. एक पूरक करणे, रेचक करणे, कुंभक करणे, तर हे आपण छेदन करतो त्यांचं एक प्रकारे, कंट्रोल करतो त्यांना थोडंसं. कारण इनव्हॉलंटरी किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम थोडंसं इथे काय आहे की प्राणायामामध्ये आपल्याला
त्याचा वापर करून की श्वसन केंद्रावरती थोडा कंट्रोल करून आपल्याला हे श्वास आपल्याला कमी जास्त करता येतात, तर त्याचा वापर करून आपण इथे हे करत असतो. तर तस्मिन सती श्वास प्रश्वास प्रच्छदेव प्राणायाम असं पण त्यांनी सांगितलं. श्वास आणि प्रश्वासाचा प्रच्छेद करणे त्याला आपण प्राणायाम म्हणतो. पण इथं व्याख्या काय केली? प्राण अपान समायोग हा प्राणायामो भवती. तर इथं प्राण आणि अपानाचा संयोग करणे म्हणजे प्राणायाम अशी व्याख्या काय केलेली आहे, याच्यामध्ये केलेली आहे. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की प्राणायामाचे तीन भेद कोणते आहेत की रेचक करणे म्हणजे श्वास घेणे, सॉरी रेचक करणे म्हणजे श्वास सोडणे, पूरक करणे म्हणजे श्वास घेणे आणि कुंभक करणे म्हणजे श्वास थांबवणे. मग तो बहिर्कुंभक असू शकतो किंवा आंतरकुंभक असू शकतो, दोन्ही प्रकारे बरं का. त्याला त्रिविध प्राणायाम म्हणतात. म्हणजे आता आपण समजा रेचक केला आणि मग कुंभक केला तर त्याला बहिर्कुंभक म्हणायचं, आणि आपण समजा पूरक केला म्हणजे श्वास घेतला आणि कुंभक केला तर त्याला अंतकुंभक म्हणायचं. तर म्हणजे प्राणायामाचे तीन प्रकार आहेत. त्यांनी काय सांगितलं की प्राणायाम तीन प्रकार का होत आहे, त्यांनी कुठले कुठले दिले? पूरक, कुंभक आणि रेचक. मग त्यांनी काय सांगितलंय की आता पुढचं त्यांनी वर्णन काय केलेलं आहे, रेचक, पूरक, कुंभक जे आहेत प्राणायाम ते काय की वर्ण स्वरूपांनी युक्त आहेत, आणि त्यांना काय म्हणायचंय की म्हणून त्यांना प्रणव प्राणायाम म्हणलं जातं. आता बघा त्यांनी काय दिले की ते वर्णात्मक हा दिले ना, म्हणजे रेचक, पूरक, कुंभक जे त्यांचं वर्ण स्वरूप आहे. तर त्या वर्ण स्वरूपामध्ये त्यांनी काय वर्णात्मक दिसतात किंवा वर्ण स्वरूपासारखे असतात, तर त्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे, तस्मात प्रणव एवं प्राणायाम, म्हणून त्यांना प्रणव प्राणायाम असं म्हटलेलं आहे. रेचक, पूरक, कुंभक तिन्ही प्राणायामांना वर्णयुक्त असल्यामुळे त्यांना आपण काय म्हटलेलं आहे की प्रणव प्राणायाम असं म्हटलेलं आहे. नंतर पुढचं काय दिलं त्यांनी की आता हे प्राणायाम कसं करायचे किंवा कसं आसन घ्यायचं हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. तर पद्मासनास्थ म्हणजे काय केलं की पद्म किंवा आधी कुठलं पण पद्म अध्यासनस्थ म्हणजे पद्मासनच पाहिजे असं काही नाही, कुठलं पण आसन जे बैठक स्थितीतलं आसन आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सहज आसन म्हणजे ध्यानात्मक आसन आहे, अशा आसनामध्ये कुठल्या पण बसून तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्या पुरुषांनी काय केलं पाहिजे की ध्यान करायचंय आपल्याला. पण ते ध्यान कसं करायचंय, तर ते ध्यान आपल्याला नासिकेच्या अग्रभागावरती चंद्रमंडल आहे जी आपली त्याला काय म्हणायचे की त्याची जी ज्योत्स्ना किंवा त्याची जी वात आहे ती काय केली की तर आपल्याला ते आवृत्त लाल रंगाची किंवा आता इथं वर्णन केलंय थोडक्यात म्हणजे आपण जी मूर्ती किंवा गायत्री रूप गायत्री जसं म्हणू शकतो किंवा कशाची पण मूर्ती म्हणू शकतो, त्या मूर्तीच त्यांनी काय केलेलं आहे की वर्णन केलं. पण ध्यान करायचंय, पण कुणाचं ध्यान करायचंय, तर त्या मूर्तीचं ध्यान करायचंय. मग त्या मूर्तीचं रूप कसं आहे, तर ती चंद्रमंडल आणि ज्योत्स्नेनी आवृत्त आहे. म्हणजे ती त्या मूर्तीचं कसं आहे की अग्रभाग कसा आहे, चंद्रमंडल आणि ज्योत्स्नेनी आवृत्त आहे आणि लाल रंगाची आहे, ती लाल रंगाच्या अंगाची आहे. आणि हंसावरती ती काय आहे की आरूढ आहे, हंस वाहिनी आहे म्हणजे ती हंसावरती आरूढ आहे. आणि तिच्या हातामध्ये काय आहे, दंडहस्ता म्हणजे तिच्या हातामध्ये दंड आहे, दंड धारण केलेला आहे. आणि नंतर ती कशी आहे, बालरूप आहे. आणि गायत्री बालरूप आणि आकार म्हणजे बाल म्हणजे जी काय आहे ती कशी आहे, बाल मूर्ती आहे. आणि नंतर तिने काय दिलेलं आहे की अकार मूर्ती पण आहे आणि तिला गायत्री असं नाव दिलंय. आकार मूर्ती, उकार मूर्ती, गायत्री असं नाव दिलंय. म्हणजे उकार मूर्ती पुढं आहे, हे आकार मूर्ती असं नाव आहे. थोडक्यात काय, आपण जे ओंकारातलं घेतो, हम्म तर त्याच्यामध्ये त्यांनी जे मूर्तीचं वर्णन केलं आहे ती कशी आहे, तर पूर्णपणे कशी आहे, तर ती चंद्रमंडल आणि ज्योत्स्ना म्हणजे दोन्ही गोष्टींनी कशी आहे, आवृत्त आहे, लाल रंगाची आहे किंवा रंगाच्या लाल रंगाचं वस्त्र किंवा अंगाची आहे. रक्तांगी लिहिलंय बघा इथं, रक्ताचं वर्ण कसं असतो, लाल, म्हणून आपण तिला लाल रंगाची किंवा लाल अंगाची असं आपण म्हणू शकतो. नंतर ती हंस वाहिनी आहे, हंसावरती आरूढ आहे, तिच्या हातामध्ये दंड आहे, तिचं बाल रूप आहे आणि तिला तेच आकार मूर्तीयुक्त म्हणू शकतो आपण, तिला गायत्री असं नाव दिलंय त्यांनी त्याला. हम्म नंतर पुढची काय की उकार मूर्ती दिलीय. आता उकार मूर्ती ही म्हणजे ओंकारामधलं उ आणि म तिघांचं वर्णन केलंय बरं का.
आता उकार मूर्तीमध्ये त्यांनी कसं दिलंय, तर ती कशी आहे, श्वेतांगी आहे. श्वेतांगी म्हणजे श्वेत अंगाची आहे, श्वेत किंवा शुभ्र अंगाची आहे. तर आसन कोणतं आहे, गरुड आसन आहे, ताक्षवाहिनी गरुड आसन आहे. नंतर ती कशी आहे, युवा अवस्थेमधली युवती आहे आणि तिच्या हातामध्ये काय चक्र धारण आहे. आणि तिला नाव त्यांनी काय दिलंय की सावित्री भवती. त्या म्हणजे देवी म्हणा किंवा काही म्हणा किंवा उकार मूर्ती म्हणा, तिला आपण सावित्री असं नाव दिलंय. पुढचं मकार मूर्ती. ओंकारामध्ये आपण जे अ उ म घेतलंय त्याचे प्रत्येकाचेही वर्णन केलेत. म्हणजे आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा त्या गोष्टींचं आपल्याला काय करायचं, समोर स्मरण करायचंय. मग त्या मूर्तीचं स्मरण केलं की पहिल्यांदा आपल्याला ध्यानाला सोपं जातं. कारण असं ध्यान सहज करायला गेलं तर आपल्याला विचार येतात अनेक मनामध्ये. तर जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला रक्तांगी हंसवाहिनी बाल रूपातली मूर्ती. नंतर उकार मूर्ती कुठली, तर सावित्री, जी श्वेतांगी आहे, गरुडावरती आहे, युवती आहे आणि तिच्या हातामध्ये चक्र आहे, तिला नाव सावित्री दिलंय. आणि मकार मूर्ती तिसरी आपल्याला पाहायची तर ती कशी आहे, तर कृष्णांगी म्हणजे धवल म्हणजे सावळ्या वर्णाची किंवा कृष्णांगी असलेली. नंतर ती काय वृषभ वाहिनी म्हणजे वृषभ बैल आहे, तिचं जे काही वाहन आहे ते काय बैल आहे. नंतर ती कशी वृद्ध आहे आणि तिच्यामध्ये हातामध्ये त्रिशूल आहे. आणि तिला त्यांनी काय केलं की सरस्वती नाव दिलं आहे. हम्म जी काय मूर्ती काय आहे, सरस्वती भवती. आणि अशा प्रकारे त्यांनी काय दिलेलं आहे, काय अशा प्रकारे आकार किंवा हे त्रयण जे आहेत, आहेत आकारादी त्रयणा म्हणजे जे आकारादी तीन वर्गांचं सम्मिलित रूप म्हणून काय तयार होतं, तर सर्व कारणम एकाक्षरम परमज्योती प्रणवम भवती ध्यायेत. म्हणजे अशा प्रकारे जे संपूर्ण कारणाचं एकाक्षर स्वरूपी परमज्योती जे आहे ते काय आहे, प्रणव किंवा ओंकार जो आहे त्याचं आपण सतत किंवा नेहमी ध्यान केलं पाहिजे, असं त्यांनी काय केलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर त्यांनी काय सांगितलंय पुढं, आता हे इथपर्यंत बघितलं की त्रिशूलधाणी सरस्वती आहे आणि जे आकारांनी युक्त किंवा आकार हे त्रिदयाना म्हणजे अ उ म तिन्ही सर्व एकत्र येऊन एकाक्षर तयार होतं आणि ते परमज्योती रूप आहे. आणि त्याला काय प्रणव किंवा ओंकार म्हणतो आणि त्याचाच आपण नेहमी ध्यान केलं पाहिजे. आता पुढचं काय, इडानाळी किंवा इंद्रनाडीचं जे काही आहे त्याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलंय की आता ह्यामध्ये काय केलं की आपण इडानाडीमध्ये आता हे ध्यान केल्यानंतर काय केलं पाहिजे की परत इडानाडीने काय केलं की आपल्याला इडानाडीच्या द्वारे काय करायचंय आपल्याला की वायू घ्यायचाय. पण तो किती मात्रेमध्ये घ्यायचाय आपल्याला, बाहेरचे वायू आज 16 मात्रेमध्ये घ्यायचाय. षोडश मात्रा भीरकारम म्हणजे हळूहळू वाढवायचं आपल्याला. नंतर म्हणजे इड्या नाडीने परत आपल्याला बाहेरील वायू, बाह्य वायू उपरयम म्हणजे काय घेणे. आणि तो कसा घेणार की षोडश मात्रांनी घेणे म्हणजे 16 मात्रांमध्ये घ्यायचंय आपल्याला. आणि त्यावेळेस काय करायचंय आपल्याला, अकाराचं ध्यान करायचंय. चिंतन पुरेतम वायू चतुष्टा मात्रा भी म्हणजे इथं आपल्याला आकाराचं ध्यान करायचंय. आणि नंतर त्याच्यानंतर परत काय करायचंय की त्याच्यानंतर वायू काय करायचंय 64 मात्रेमध्ये अंतकुंभक करायचंय आपल्याला. हम्म आणि परत त्याच्या वेळेस काय करायचंय, उकाराचं ध्यान करायचंय. आणि त्याच्यानंतर परत पिंगळा नाडीने आपल्याला काय करायचं की 32 मात्रांमध्ये आतील जो वायू आपण कुंभकामध्ये तसाच ठेवला होता तो वायू परत निष्कासित करायचा किंवा बाहेर सोडायचा आहे. आणि त्यावेळेस मकाराच्या मूर्तीचं आपल्याला ध्यान करायचं आणि या अशा प्रकारे आपल्याला ही क्रिया काय करायची, निरंतर करायची आहे. म्हणजे आता इथं प्राणायाम कसा करायचा, म्हणजे प्राणायाम प्रणवालाच प्रणव ओंकारात करायचा आहे. मग मग कसं करायचंय हा त्याच्यानंतर त्यांनी पुढं काय सांगितलंय की परत हे ओंकाराचं हे ओम केल्यानंतर आपल्याला परत येणार आणि आता 12 मात्रेमध्ये केलं होतं. आता इथं काय करायचंय की पुढे आपल्याला परत 16 मात्रेमध्ये इडानाडीद्वारे आपल्याला वायू आत घ्यायचंय. 64 मात्रेमध्ये चतुष्टा मात्रा भी इथं दिलंय बघा, कुंभहित्वकार म्हणजे 64 मात्रेमध्ये कुंभक करायचंय. पण आता इडानाडीने जेव्हा 16 मात्रेमध्ये तुम्ही घेता तेव्हा अचं चिंतन करायचंय किंवा अकाराचं चिंतन करायचंय. नंतर कुंभक करताना उकाराचं चिंतन करायचंय आणि पिंगळा नाडीने तुम्ही परत सोडताना हा तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय की ह्याच्या नंतर म्हणजे आणि मकाराचं चिंतन करायचंय.
असं आपल्याला ही क्रिया काय करायची, क्रमेण पुन्हा पुन्हा करूयात, ध्यानेव क्रमेण पुन्हा पुन्हा करूयात. म्हणजे इथं परत साधारणतः आपल्याला ही काय करायची, आपल्याला क्रिया परत 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 सारखी सारखी करायची आहे. 32 मात्रेमध्ये आपल्याला पिंगळ्या नाडीने बाहेर टाकायचं, म्हणजे 64, 32 आणि 16. आणि हे परत परत करायचं. हे आपल्याला त्यांनी कसं करायचं ते प्राणायाम सांगितलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, आपला 6वा खंड संपला आणि आपला काय चालू झाला, 7वा खंड चालू झाला. आता 7व्या खंडामध्ये त्यांनी काय दिलंय की, म्हणजे आता ह्याच्या पश्चात, आता हे जो प्राणायाम केला ह्याच्या पश्चात आपल्याला काय करायचंय की, आसनामध्ये आपला झालेला जो दृढ योगी आहे, तो काय करतो, म्हणजे अ, कुठल्याही एक आसनामध्ये आपण खूप वेळ बसू शकतो, कारण प्रॅक्टिसने आपल्याला हळूहळू ते वेळ वाढवता येते. मग अशा ज्या आसनामध्ये दृढ झालेला हा योगी आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, तर आपल्या इंद्रियांना वश केलं पाहिजे. म्हणजे कसं केलं पाहिजे वश, तर त्यांनी काय केलं पाहिजे की, मिताहार केला पाहिजे. मितहित आशनहा, म्हणजे दुसऱ्यांचं हित पण विचार केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण स्वल्प आहार किंवा कमी आहार पण घेतला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे अशा प्रकारे, तर सुषुम्ना नाडीमध्ये जो स्थित मल आहे किंवा शुष्क मल आहे, त्याचं काय करायला पाहिजे की, त्याचा तो सुषुम्ना नाडीतला स्थलमल किंवा त्याच्या शोषणार्थ किंवा त्याला शुष्क करण्यासाठी किंवा निरंतर आपल्याला काय केलं पाहिजे, त्या योग्यानी योगाभ्यास काय केला पाहिजे, केला पाहिजे. आणि त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे, बद्ध पद्मासन. बद्ध पद्मासन म्हणजे पद्मासन करायचं आणि पाठीमागून हात घेऊन परत आपले अंगठे पकडायचे, त्याला आपण बद्ध पद्मासन म्हणतो. तर त्या बद्ध पद्मासनामध्ये आपल्याला काय करायचंय, बसायचंय. आणि नंतर काय करायचंय की, चंद्रेन पूर्य, म्हणजे काय, चंद्रनाडी म्हणजे इडा नाडी. तिच्यानंतर आपल्याला यथाशक्ती काय करायचंय की, वायू काय करायचंय, चंद्रनाडीद्वारा आपल्याला काय श्वास आत घ्यायचंय. आणि परत आपल्या शक्तीच्या अनुसार आपल्याला काय करायचंय, कुंभक करायचं, यथाशक्ती कुंभयित्वा, म्हणजे आपल्याला आपल्या शक्तीनुसार कुंभक करायचंय. आणि सुरेन रेचेत्वा, म्हणजे परत पिंगळा नाडीने आपल्याला काय करायचंय, रेचन करायचंय. परत पुन्हा सूर्येन पुर्या कुंभयित्वा चंद्रेन विरेचयता, म्हणजे परत सूर्यनाडीने घ्यायचा, परत कुंभक करायचा आणि परत चंद्रनाडीने सोडायचंय. असं आपल्याला काय करायचंय. तर इथं त्यांनी काय सांगितलंय की, थोडक्यात म्हणजे आपल्याला काय सांगितलंय की, हे सगळं जे पहिलं केलं त्याच्यानंतर पण परत आसनावरती आपल्याला काय करायचंय की, दृढत्व आणायचंय. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला योग्यांच्या पालन करायचे की, दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायचाय, मिताहार करायचंय, मौन साधायचंय, आपल्या इंद्रियांना वश करायचंय. आणि आता इथं आपल्याला सुषुम्ना नाडीतला मल, आधी आपण अनुलोम विलोमने नाडी शुद्धी केली, नंतर आपण प्राणायाम शिकलो, पण आता आपल्याला सुषुम्ना नाडीतील मळ का करायचं, तर आपल्याला कुंडलिनी शक्ती जागृत करायचंय. तर सुषुम्ना नाडीमध्ये जे काही स्त्रोतावरोध आहे किंवा त्याच्या शोषणार्थी योग्यांनी काय करायचंय की, आपल्याला मुख्यपणे मिताहार करायचंय, हितकर आहार करायचंय, नंतर लोकांचं हितकाचा विचार करायचा आहे. आणि सुषुम्ना नाडीमध्ये जेव्हा काही मल आहे त्याच्या शोषणार्थ किंवा त्याला शुष्क करण्यासाठी योग्यानी बद्ध पद्मासन घालून, त्याच्यानंतर वायू चंद्र इडा नाडीने घ्यायचा, यथाशक्ती कुंभक करायचा आणि परत पिंगळा नाडीने सोडायचा, परत सूर्याने घ्यायचा म्हणजे पिंगळा नाडीने घ्यायचा, परत कुंभक करायचा आणि चंद्राने सोडायचा. असं हे सुषुम्ना नाडीमध्ये आता आपल्याला मेन बाकीची नाडी शुद्धी झाली, प्राणायाम शिकलो आणि आता आपल्याला सुषुम्ना नाडीवरती काम करायचं. तर सुषुम्ना नाडीवरती काम करण्यासाठी कुंडली शिक्षण आपल्याला हे असं करायचं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं त्यांनी काय सांगितलंय की, जशा प्रकारे आपण काय करतो की, नाडीद्वारा काहीतरी काय करतो आपण, रेचक करतो, तसं म्हणजे पूरक करतो किंवा करतो, तसं आपण पुढं काय केलं त्यांनी की, तर त्यांनी सर्वप्रथम काय सांगितलं की, प्राणम प्रगाडी हे प्रागिडिया पिबे नियमित भूयो अन्यहा रेचेत. तर आता इथं काय करायचंय, परत तत्पश्चात काय करायचंय आपल्याला की, पिंगळा नाडीनी पूरक करायचा, नंतर परत कुंभक करायचा आणि परत इडा नाडीने रेचक करायचा. आणि ही क्रिया काय करायची, इस प्रक्रिया, ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो की, सूर्यावर चंद्र नाडीच्या द्वारा जो आपण प्राणायाम प्रतिदिन निरंतर अभ्यास करतो
त्यामुळे आपल्या योगीची काय होते की नाड्या 3 महिन्यामध्ये साधारणतः पूर्णपणे शुद्धी होते. हम्म. तर म्हणजे हे सारखा जर अभ्यास आपण करत राहिलो, हा, तर त्याच्यामुळे काय होतं की आपली काय करत जाते परत 3 महिन्यामध्ये पूर्णपणे आपली नाडीची शुद्धी होते. आणि हा प्राणायाम आपल्याला कसा करायचा आहे? प्रातःकाल करायचा आहे, मध्याह्नकाल करायचा आहे, सायंकाल करायचा आहे आणि परत मध्यरात्री पण करायचंय. आणि अशा प्रकारे काय करायचंय की आपल्याला चार चार वेळा मंद 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 गतीने करायचंय. आणि अशा प्रकारे आपल्याला 80 मात्रापर्यंत न्यायचंय कुंभकाचा अभ्यास. कुठंपर्यंत न्यायचंय की कुंभकाचा अभ्यास आपल्याला 80 मात्रेपर्यंत न्यायचा. आपण 64 मात्रेपर्यंत बघितला होता. आणि हाच कुंभकाचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे की 80 मात्रेमध्ये करायचा आहे. म्हणजे जे काही आपण प्राण बघितलंय वायू, तो परत काय करतोय आपण की म्हणजे हे परत काय करायचं की येडा नाडीने घ्यायचा, परत कुंभक करायचा, परत पिंगळा नाडीने सोडायचा, परत पिंगळा नाडीने घ्यायचा. परत हा जो अभ्यास आहे तो आपल्याला 4 वेळा करायचा आहे. प्रातःकाळ, मध्यंकाळ, सायंकाळ आणि रात्री. नंतर तो काय करायचा आहे आपल्याला वाढवत राहायचा हा अभ्यास. आणि 3 महिने केला की आपली पूर्ण नाडी शुद्धी होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? हा अभ्यास आपल्याला 80 मात्रेपर्यंत कुंभक होईल असं वाढवत न्यायचंय आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की प्राणायाम जो आपण करणार आहोत तर त्याचे कनिष्ठ प्राणायाम झाला किंवा मध्यम प्राणायाम झाला तर आणि पूर्ण प्राणायाम झाला तर आपल्याला काय काय दिसतं? तर इथं दिलंय बघा. कनियसी भवत स्वेदहा म्हणजे आपला कनिष्ठ प्राणायाम झाला तेवढा आपल्याला चांगला जमला नाही, तर त्या प्राणायाममध्ये काय होतं की आपल्याला घाम येतो. सुरुवातीला आपल्याला होऊ शकतो असं कनिष्ठ प्राणायाम, कारण आपल्याला अजून सवय नसते. तर मग त्याच्यामध्ये आपण कनिष्ठ प्राणायाम झाला तर काय होतं की आपल्याला घाम येतो. नंतर जर मध्यम प्राणायाम झाला आपल्याला तर त्यावेळेस काय होतं, मध्यम स्तराचा प्राणायाम जर झाला तर आपल्याला काय होतं, शरीरामध्ये कंपन निर्माण व्हायला लागतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात श्रेष्ठ प्राणायाम जर झाला आपल्याला तर काय होतं की आपलं जमिनीपासून आपलं आसन आपण उचललंय किंवा आपल्या जमिनीच्या मध्ये थोडस आपलं आपलं काहीच नाहीये किंवा अंतराळामध्ये आपण थोडेसे उचलले गेलो, अशी भावना आपल्याला काय होते की निर्माण होते. की म्हणजे जो पद्मासन अवस्थित जो योगी आहे त्या स्थानावरून तो वरती हवेत थोड्या प्रमाणात तरंगायला लागतो. तर त्याला आपण काय म्हणतो की चांगल्या प्रकारचा प्राणायाम झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कनिष्ठ भवस्वेदः कंपो भवती मध्यमे उत्तिष्ठत्य मे प्राणरोधे पद्मासनम महत्. म्हणजे पद्मासनामध्ये आपल्याला काय होतं की उत्तिष्ठ आसन म्हणजे आसन आपलं उचललं गेलं किंवा आपण जमिनीपासून थोडे वर उचलले गेले आहोत असं आपल्याला जाणवायला लागतं. हम्म. आता आपण हे 8 पाच झाले. आपण हे पुढचं जे आहे आता जलीनश्रम जातीन हे जे आहे की बाबा जो ते आता हे जे आपण म्हणलो ना कनिष्ठ प्राणायामात घाम येतो तर तो काय करायचा आपल्याला, तो आपल्याला काय करायचा शरीरामध्ये जो आहे तो तिथंच आपल्या शरीरामध्ये घासून जिरवायचा आहे. परत मसाज करून आपल्या शरीरामध्ये काय व्हायचंय की तो परत आपल्याला जिरवायचंय. हा म्हणजे तर ते हे सगळं जे आहे ते आपण पुढच्या ह्याच्यात ह्यात काही शंका आहेत का? आज काय शिकवलंय त्याच्यामध्ये थोडं टफ नाही. हे हा इथून पुढचा भाग थोडासा टफ. प्राणायाम तरी थोडं लक्षात येईल पण ते नाडी भाग जो आहे थोडासा नाडी शुद्धी आणि नाडी भाग तो कुठल्या नाड्या कुठे आहेत काय ते थोडस जड जातंय. पण कमीत कमी 14 नाड्यांची नावं आणि अंदाजे तरी थोड्याफार प्रमाणात कुठे कुठे कुठल्या पोहोचतात ते थोडस लक्षात ठेव. हम्म.